मित्रांनो, आजचा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आहे. बघूया काय ते. आजच्या व्हिडिओचं नाव आहे घर भाड्याने देताना हे 7 नियम लक्षात ठेवा. काय ते बघूया. कोणत्याही घर मालकाला शांतपणे राहून सर्व नियमांचे पालन करणारा भाडेकरू हवा असतो. व्हेरी गुड. पण अनेकदा घर मालक व भाडेकरूंमध्ये भांडण झाल्याच्या बातम्या ऐकायला मिळतात. यासाठी घरमालक व भाडेकरी दोघांची आपल्या कर्तव्य आणि मार्ग अधिकाराविषयी पूर्ण माहिती मिळायला हवी. यासाठी घरमालक व भाडेकरू दोघांनाही आपल्या कर्तव्य आणि अधिकाराविषयी संपूर्ण माहिती मिळायला हवी. ही व्यवस्था नेटकी करण्यासाठी भाडे नियंत्रण कायदा लागू केला गेला आहे. हा कायदा भारतातील सर्व राज्यांमध्ये घरमालक व भाडेकरूंच्या हक्काचे संरक्षण करण्याचे व सर्व व्यवस्था व्यवस्थित करण्याचे कार्य करतो. व्हेरी गुड. गृह व नागरी मंत्रालयाद्वारे काही कायदे बनवले गेले आहेत ज्यांचे भाड्याने घर देताना व घेताना पालन करणे आवश्यक आहे. व्हेरी गुड. पुढे बघूया मित्रांनो. रेंट डीड अर्थात ॲग्रीमेंट गरजेचे आहे. काय ते बघूया. घर भाड्याने देण्यापूर्वी घर मालकाला भाडेकऱ्यासोबत एक लेखी रेंट ॲग्रीमेंट बनवून त्यावर सही अवश्य करावी लागते. यामध्ये दोन्ही पक्षाचे हित सुरक्षित राहते, कारण तोंडी करार कायद्याने वैध नसतो. यासाठी रेंट ॲग्रीमेंट करून घर भाड्याने द्यावे आणि घ्यावे. व्हेरी गुड. मूलभूत सेवांची उपलब्धता. घर भाड्याने देताना व भाडेकरू घरमालकाकडून वीज पाण्याचा पुरवठा यासारखी मूलभूत आणि आवश्यक सोयी मागू शकतो. घर मालकाचेही एक कर्तव्य आहे की त्याने घर भाडेकऱ्याला या सोयी पुरवाव्यात. जर काही कारणामुळे भाडेकरू भाडे देऊ शकत नसेल तरीही घरमालक या सुविधा बंद करू शकत नाही. संपत्तीची देखभाल. भाड्याने दिलेल्या प्रॉपर्टीची देखभाल करणे घरमालक व भाडेकरू यांचे संयुक्त कर्तव्य असते. घरमालक भाडेकरूच्या परवानगीशिवाय त्या प्रॉपर्टीत तोडफोड व बदल करू शकत नाही. त्याचप्रमाणे भाडेकरूही घरमालकाच्या परवानगीशिवाय असे करू शकत नाही. व्हेरी गुड. भाडेकऱ्यामुळे प्रॉपर्टीचे काही नुकसान झाल्यास घरमालक सिक्युरिटी डिपॉझिटमधून पैसे कापू शकतो. व्हेरी गुड. राहण्यालायक स्थिती नसल्यास. जर एखाद्या घराचे मेंटेनन्स शुल्क ठरलेल्या भाड्यापेक्षा 50% जास्त असेल तर ते घर राहण्यालायक मानले जात नाही. अशा स्थितीत भाडेकरूला वाटले तर 15 दिवसाची लेखी नोटीस देऊन स्वेच्छेने घर सोडू शकतो. घर मालकाने अडवल्यास RWA कडून मदत घेता येऊ शकते. परवानगीशिवाय प्रवेश नाही. जरी घर मालकाचा आपल्या घरावर पूर्ण अधिकार असला तरी एकदा घर भाड्याने दिल्यानंतर त्यात प्रवेश करण्यासाठी त्यालाही भाडेकऱ्याची परवानगी घ्यावी लागते. व्हेरी गुड. घर मालकाला येण्याच्या 24 तास आधी भाडेकऱ्याला आपण येत असल्याची सूचना द्यावी लागते. तसेच घरात येण्याची प्रमाणित वेळ सकाळी 7 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत मानली जाते. व्हेरी गुड. सिक्युरिटी डिपॉझिट ही आवश्यक. सिक्युरिटी डिपॉझिट ही आवश्यक. काय ते बघूया. ड्राफ्ट मॉडेल टेनेन्सीनुसार भाड्यावर दिले जाणारे प्रॉपर्टी सिक्युरिटी डिपॉझिट मासिक भाड्याच्या तिपटीपेक्षा जास्त असू शकत नाही. प्रॉपर्टी सोडताना घरमालकाने हे डिपॉझिट भाडेकऱ्याला परत द्यावयाचे असते. ही रक्कम मागील महिन्याच्या भाड्याच्या रूपात मांडली जाऊ शकते. भाडेकऱ्याचा मृत्यू झाल्यास. काय ते बघूया. भाडेकरूचा मृत्यू झाल्यास भाडेकरूचा अधिकार मृत व्यक्तीच्या वारसाच्या रूपात त्याचा जीवनसाथी, आई वडील, मुलगा, अविवाहित मुलगी, सून यांना मिळू शकतो.
भाडेकऱ्यांचा अधिकार फक्त त्याच सदस्याला मिळू शकतो जी भाडेकरूच्या मृत्यूपूर्वी त्याच्यासोबत राहत असेल. व्हेरी गुड. आणि अशा प्रकारे मित्रांनो आजचा आपला व्हिडिओ संपलेला आहे. आणि तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट जरूर करा. नमस्कार. जय हिंद.